मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला, ना नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. अजितदादा पवार जयंतीनिमित्त पलूसमध्ये युवा संकल्प शिबिर, क्रीडा सन्मान पुरस्काराचे वितरण. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा सप्ताहांतर्गत पलूस येथे युवा संकल्प शिबिर उत्साहात पार पडले. युवकांमध्ये नेतृत्व गुण, सामाजिक बांधिलकी आणि विकासाचा संकल्प रुजवण्याच्या उद्देशाने आयोजित शिबिराला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रदीप कदम यांनी युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आजपासूनच कृतीला सुरुवात करावी असे आवाहन केले. प्रमुख वक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर विशाल माने यांनी यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य नियोजन आणि स्पष्ट ध्येय आवश्यक असल्याचे सांगत युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ग्लोबल व्यासपीठ कराडचे सूर्यकांत पानसकर यांनीही युवकांनी सामाजिक व वैचारिक क्षेत्रात नेतृत्व विकसित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले हे होते. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा सन्मान पुरस्काराने श्रेयश राजाराम साळुंके, अथर्व कुमार मोरे, पैलवान रिया अजित भोसले, अथर्व सतीश मिरजकर, अविनाश लाड, मिस्त्री अनीस असलम शिकलगार, पैलवान प्रेरणा सयाजी पाटील आणि पंकज पोपट जाधव यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे, लक्ष्मणराव किर्लोस्कर, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य साळुंके, प्राचार्य विजयकुमार गायकवाड, अनिल पाटील, रणजित शिंदे, राहुल पाटील, तौफिक मुल्ला, सागर कदम, भास्कर संगपाळ, दौलतराव पाटील, सचिन कुराडे, आशिष सूर्यवंशी, हरीश वडार, कृष्णा मिठारी, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी, विकी तातुगडे, अभिजित कदम, अंकुश राजमाने यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत संजय शिंदे यांनी केलं. सूत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी, तर आभार राहुल पाटील यांनी मानले. आणि पलूस तालुक्याचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे पलूस तालुक्याला भविष्यात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी तुमचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी, नवीन क्षेत्र पादाक्रांत करावी आणि आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगती करून पुढे जावं. आपल्या महाविद्यालयाचं, आपल्या पालकांचं